नीट प्रकरणातली बातमी येते। आरोपी संजय जाधवला निलंबित करण्यात आले। लातूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। शिक्षण विभागाकडून या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे नीट प्रकरणातला अहवाल सादर करण्यात आला, तर गुरुवारी संध्याकाळी जिल्हा परिषदेकडून निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे। आता नीट परीक्षा घोटाळा प्रकरणाचं मुंबई कनेक्शन समोर येताना पाहायला मिळतंय। साकीनाकामधल्या वन एरोसिटी इथे नीट परीक्षेचं मार्गदर्शन करणाऱ्या कंपनीचा मालक पळून गेल्यानं संशयाचं वातावरण निर्माण झालंय। अद्वया विद्या प्रवेश मार्गदर्शक प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे। या प्रकरणी आमदार दिलीप लांडेंनी कंपनीची पाहणी केली। या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांना माहिती देणार असल्याचं ते म्हणाले। ठिकाणी कुठलंही नोटीस न देता या ठिकाणी कंपनी बंद करण्यात आलेली आहे। 60 लोकांचा पगार बाकी आहे आणि यातून माहिती असे मिळते की या ठिकाणी काही लोकांना कॉल करून नीट संदर्भात मला वाटतं इथपर्यंत जाळं पसरलेलं दिसतंय। पोलिसांकडे विनंती केलेली आहे की याची चौकशी करून माहिती द्या, जेणेकरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना ह्या वस्तुस्थितीची माहिती देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा पद्धतीचं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।